शुभ दिवाळी। पुणे शहरामध्ये अब्ज रुपये खर्च करून मेट्रो आणली गेली। मेट्रो सिटीच्या नावामध्ये पुण्यामध्ये करोडो रुपये खर्च होत आहेत। पण आपण शंकरशेठ रोडवर आहोत आणि बरोबर कुमार पॅसिफिक मॉलच्या समोर ही ड्रेनेज लाईन आहे, चेंबर आहे। गेल्या 2 महिन्यापासून चोकप आहेत, खड्डा पडलाय। ते एवढा मोठा खड्डा आहे ह्या ब्रिजवरनं, म्हणजे सेवन लोक चौकच्या दिशेने जो येणारा जो ब्रिज ओव्हरब्रिज, किमान प्रत्येक गाड्यांची जी स्पीड आहे ती किमान 60 ते 70 ची स्पीड असते। आणि त्या स्पीडने जर एखादा या खड्ड्यामध्ये पडला तर मला वाटतं तो जिवंत राहू शकतो का राहू शकत नाही हे आम्हाला काय माहित नाही। परंतु महानगरपालिकेने हा खड्डा आतापर्यंत गेले मनामध्ये 3 वेळा दुरुस्त केला, पण तो खड्डा वारंवार परत खड्डा तो ड्रेनेज आणि ते खड्डा परत होतोय। या महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना काही काळजी आहे का नाही? मला असं वाटतं खड्ड्यांवर जर उपाय शोधायचा असेल तर एक उपाय हाच आहे की जर एखादा अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायची तरतूद जर आपल्या कायद्यामध्ये असली असती तर कदाचित या रोडवर असले खड्डे दिसले नसते। धन्यवाद।